Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार मंडळी, मी ऋत्विक भालेकर. मुंबई तक आज जपानच्या ओसाका शहरात आहे आणि ह्या ओसाका शहरापासून ते टोकियो शहरापर्यंत जो प्रवास मी आज करणार आहे तो बुलेट ट्रेनमधून. अर्थात बुलेट ट्रेनची उत्सुकता जरा आपल्या सगळ्यांना जास्तच आहे, कारण जवळपास मागच्या 8 वर्षांपासून महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारी बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. अनेक कारणांमुळे ही बुलेट ट्रेन जी आहे ती रखडलेली आहे. भूसंपादनाचा विषय आहे, राजकारण आहे, परंतु ही बुलेट ट्रेन नेमकी असते कशी यातनं आज प्रवास करून मी तो अनुभवणार आहे आणि अर्थात तो अनुभव मुंबई तकच्या माध्यमातून तुम्हालाही घडवणार आहे. त्यामुळे आज आपण शिंकानसेन या बुलेट ट्रेनमधनं प्रवास करणार आहोत. ओसाका ते टोकियो शहर जवळपास 500 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि तब्बल 2.5 ते 3 तासात हा प्रवास घडणार आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी पर्सनली फार वेगळा, फार महत्त्वाचा असणार आहे. तुमच्याशी तो शेअर करतोय. कसं वाटतंय, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे, तुम्ही तुमचे कमेंटसुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा आणि या शिंकानसेनचा प्रवास आपण सोबतच करू. या बुलेट ट्रेनच्या 16व्या डब्यामध्ये मी जातोय. तिकीटमध्ये नंबर दिलेला असतो डब्याचा आणि मी असा या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहे. आपण बघू शकतो सर्व मंडळी आसनग्रस्त आहे. या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व पॅसेंजर जे आहे ते प्रवास करत असतात. आपण मुंबईतले आहोत, मी स्वतः मुंबईतला आहे. मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास करतो आणि त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास कसा असतो हे आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायला नको. पण आज या बुलेट ट्रेनमध्ये जी की ओळखली जाते आपल्या अचूकतेसाठी, एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानासाठी आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी आणि एकदम हाय एंड मॅनेजमेंट व्यवस्था यासाठी. खरं तर बुलेट ट्रेन हे फक्त दळणवळणाचं साधन नाही आहे, तर जॅपनीज लोकांची या ठिकाणी जीवनशैली आहे असं म्हटलं जातं. कारण याच्याशी साधर्म्य त्यांच्या जीवनातल्या सर्व गोष्टी आहेत, ते कसे जगतात, ते सर्व गुण जे आहे हे आपल्याला या बुलेट ट्रेनमध्ये पाहायला मिळतात. खरं तर ह्या प्रवास करत असताना बुलेट ट्रेनमध्ये किंवा कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये फोनवरती बोलणं, जोरात बोलणं किंवा फोनची रिंगटोनसुद्धा सुरू ठेवणं हे अपेक्षित नाही आहे, कारण अशा पद्धतीचं कल्चर जपानमध्ये आहे. पण आपण हा प्रवास अशा पद्धतीनं करतो आहे. आय होप मी ह्या सगळ्यांना डिस्टर्ब नाही करत, पण त्याचबरोबर ह्या बुलेट ट्रेनचा अनुभव कसा आहे हे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर हळूहळू आता बुलेट ट्रेननी वेग घेतलेला आहे. 300 किलोमीटर प्रति तास या स्पीडनी ही बुलेट ट्रेन प्रवास करते आहे. मी माझी सीट कुठली आहे ती बघणार आहे, कारण अशा पद्धतीची ही तिकीट आहे. त्याच्यावरती केबिन नंबर 16 3B अशी ही सीट आहे. मी आता केबिन 15मध्ये आहे. आपण पुढे जाऊयात. ऑटोमेटेड सगळे डोर आहेत आणि आपण बघू शकतो एखाद्या विमानाच्या केबिनसारख्या बुलेट ट्रेनची ही केबिन आहे. खरं तर प्रेक्षकांना हे सांगायला हवं की 1964 साली बुलेट ट्रेन जपानमध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे जवळपास 6 दशकं लोटली आणि वेळोवेळी याच्या तंत्रज्ञानात, याच्या अचूकतेमध्ये अपग्रेडेशन करण्यात आलेलं आहे. परंतु मागच्या 8 वर्षापासून जे काम बुलेट ट्रेनचं भारतात सुरू आहे, अर्थात जॅपनीज तंत्रज्ञानाचा वापर करून, ते अजून सुरू झालेलं नाही आहे.
बहुतांश गुजरातमधला भाग जो आहे हा पूर्ण झालेला आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातलं काही भूसंपादनाचा भाग जो आहे हा पूर्ण व्हायचा आहे. पण आपण बघतो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी प्रवासी प्रवास करतात आणि जवळपास 510 किलोमीटरचा हा सगळा जो प्रवास आहे. माझी सीट कुठली आहे तर 3B. या 3B मध्ये मी आता बसणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं हा जो बुलेट ट्रेनचा प्रवास आहे आरामदायकच नाही आहे, तर अतिशय देखणा सुंदर असा प्रवास हा असणार आहे. जपानमधली छोटी छोटी गावं, शहरं, शेती आणि निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आपण बघू शकतो. अर्थात या स्पीडमध्ये फक्त डोळ्यासमोरून आपल्या हे सगळं चित्र धावताना दिसतंय. ते जितकं सामावून घेता येईल तितकं आपण सामावून घेण्याचा प्रयत्न करूयात, पण अतिशय सुंदर आणि फार विशेष असं हे वाटतं.